जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रलंबित मागण्यांचे आमरण उपोषण आजचा दुसरा दिवस सुरूच राहिला। आज महिला व बाल विकास मंत्री नामदार अदिती ठाकरे व प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक झाली। चर्चा सकारात्मक झाली, मात्र जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान उद्या होणाऱ्या जेल भरो आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला। दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 500 सेविका व मदतनीस आज जेल भरोसाठी रवाना झाले आहेत। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सौ कुंदा बडबडे, शुभांगी जाधव, सरोजिनी सुतार, मीना गुरव, भारती कुर्णे, अपर्णा मुद्द्यापुरे, सुलोचना कोळी यांच्या नेतृत्वाखाली या सेविका रवाना झाल्या आहेत। न्यूज चॅनल नेटवर्क सह कोर्टातनं यांच्या हाडाकडून ती वसूल करणार आहोत आपण, येते लक्षात। त्यामुळं ग्रॅज्युएटीचा जीआर करायला त्यांना काही अडचण आता नाहीये। आणि परवा दिवशीच्या लोकसत्तेमध्ये आलं की तुम्हाला नाही टाकलं, कारण तुम्हाला वाटेल हा वाढवलं 3000 रुपये सेविकाला वाढवणार, 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता देणार, मदतनीसला 2000 वाढवले, 1000 प्रोत्साहन भत्ता दिला, त्याला वित्त विभागाने परवानगी दिली, असं पेपरात आलंय लोकसत्तेमध्ये। पण आमच्या राजेशनं चौकशी केली तर परत काही त्रुटी लावून परत आले आणि परत तिथं गेले। आमच्यातच त्रुटी लागतात। मी पोषण आहाराच्या स्वयंपाकांची पण युनियन चालवते, त्यांनाही कमी पगार आहे मला माहिती आहे। 5 जून 2024 ला मंत्रिमंडळाने ठराव केला 1000 रुपये मानधन वाढवायचं। अजून पदरात काहीच नाही, बोलाचा भात आणि बोलाची कडी जी निघालेला नाही। अचानक कसं फसवत होते तसं फसवत आहेत। आणि परवा मी 2 दिवसापूर्वी पेपरात वाचलं, पोषण आहारचा डाटा एंट्री ऑपरेटर एका तालुक्याला एक असतो, काम भरपूर असतं मला माहिती, पण त्यांना 10,000वरून 25,000वर मानधन करून ठेवतो। अरे नाही कुठं सत्याग्रह, काही कुठं भूक पोषण नाही, मागणी होती। पण म्हणून एवढं करता तुम्ही, आणि अंगणवाडीचे काय सावत्र वहिनी आहेत का आम्हाला पाण्यात बघतात आणि पाण्यात असं बघतात, आपण आपली किंमत कमी करून घेतलेली आहे। त्यांचा कुणाचा मोर्चा मेळावा काय असला की आपण बायका घेऊन जातो, आता सोडा, नाही जायचं आपण अजिबात, मनाशी ठरवा। कुत्रा तिथं नाही गेला टाळ्या कोण वाजवेल आणि 4 राहतात, पण संघटना ही तुमच्या डोक्यावरती सोन्याच्या काड्याची छत्री आहे। ते संघटनेनं दिलंय ते आपल्याला कोणीही देऊ शकत नाही। त्यामुळं आपण एकत्रित राहणं, संघटित होणं, कृती समितीचे नियम पाळणं, कितीतरी गोष्टींना आपण जर साथ दिली, संघटना सदैव आपल्या पाठीशी राहील। आणि जे काही हे मी गाण्यातनं सांगितलंय, आता मगाशी पण माझ्या एका भगिनीनं सांगितलं, माझी सासू आणि मी, विचार करा, ज्यांची मुलं आहेत आणि ती बाई हे झाल्या सेवानिवृत्त, त्या बाईला आधार नसतो। जगात पैसा एक चीज अशी गोष्ट आहे त्याच्याशिवाय पोटाचं काही चालत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात। हे सरकार म्हणत असेल, तिनं काहीतरी बचत केली असेल, अहो एवढ्या पगारात कशी बचत होणार? जी लोक आता पाय उचल झाल्यात त्यांच्या सगळ्यांचे मला फोन येतात, काय बाई कवा पेन्शनचा दिन निघला, आम्हाला काही मिळणार का नाही? मी त्यांना एकच सांगतो, बाई संघटनेची मीटिंग झाली की मी तुम्हाला सांगतो। ही गोष्ट मी का बोलतो, कारण ह्या मागच्या लोकांचा मला आधार आहे। खरं काय खोटं काय त्यांच्याकडनं मला कळतंय, म्हणून मी त्या बाईला समोरच्या आधार देऊ शकतो। जर आपण संघटनेचं संलग्न नसेल तर भविष्यात आपल्या गोष्टी ज्या मिळणार आहेत त्या कशा मिळतील? म्हणून माझा एकच नारा, हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।